शेतकरी बंधूंनो नमस्कार। डिजिटल सेवा या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जे शेतकरी बांधव आहेत यांना नेहमी आम्ही शासकीय योजनांची माहिती देत असतो। बघा, पीएम किसान योजना याचा आता हप्ता 4 तारखेला जमा झाला होता। सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली होती पीएम किसान योजनेची। परंतु अशा अनेक काही शेतकरी बंधू आहेत की त्यांचे आम्हाला फोन आलते, आम्हाला कॉल आलते त्यांना की त्यांच्या खात्यामध्ये हे जो हप्ता होता त्याचे पैसे जमा झाले नाहीत। तर हे का झाले नाहीत या शेतकरी बंधूंनी नाराज झाले होते। तर त्यांनी नाराज व्हायची काही गरज नाही, कारण हे काही पीएम किसान योजनेचा जो हप्ता होता तो जमा झाला नाही याचे प्रमुख 4 कारणे आढळून येतात। ते बघा, फार्मर आयडी। आम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये भी सांगितले होते, वारंवार आम्ही सांगत असतो की ज्या काही शासकीय योजना आहेत शेतकरी बांधवांसाठी, कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्यासाठी फार्मर आयडी असणे गरजेचं आहे। तर अनेक शेतकरी बंधूंनी फार्मर आयडी काढलाच नाही, त्यासाठी फार्मर आयडी हा असणं गरजेचं आहे। त्यामुळे आज आपण तात्काळ जो आता पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण लवकरात लवकर जाऊन आपण त्या सीएससी केंद्रामध्ये पीएम किसान योजनासाठी आपण फार्मर आयडी हा बनवून घेणे गरजेचं आहे। त्यानंतर काहींनी ई-केवायसी केलेली नाही। हे डॉक्युमेंटची पूर्तता करणे, बँकेमध्ये जाऊन आपले आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा इतर काही कागदपत्रे असेल, हे सर्व डॉक्युमेंट देऊन कागदपत्रांची तिथं पूर्तता करणे गरजेचं आहे। हे शेतकरी बंधूंनी केलेलं नाही, म्हणून ई-केवायसी करणे आहे। त्यानंतर डीबीटी आहे, ही बँकेमध्ये जे कर्मचारी आहेत हे आपले आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन त्यांची प्रोसेस पूर्ण करणार आहेत, तर ते करणं गरजेचं आहे। त्यानंतर चौथे मुख्य कारण म्हणजे जे काही शेतकरी बांधव आहेत जे पीएम किसान योजनेचा लाभही घेतात, ते योजनेचा लाभही घेतात आहे आणि इकडे इन्कम टॅक्स देखील भरतात, ते त्यांना ही योजना लागू होत नाही। जे शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरत आहेत, शासकीय कर भरत आहेत, त्यांच्यासाठी किंवा त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। तर या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा मुद्देश आपल्याला दिसून येतो की पीएम किसान योजनेचा लाभ ज्या शेतकरी बंधूंना मिळाला नाही त्यांनी फार्मर आयडी काढून घेणं गरजेचं आहे तात्काळ। त्यानंतर ई-केवायसी करून घेणं गरजेचं आहे, आधार कार्ड, पॅन कार्ड लिंक हे करणं गरजेचं आहे आणि डीबीटी करून घेणं गरजेचं आहे। हे करून घेणं लवकरात लवकर करून घ्या आणि आपण पीएम किसान योजनेचा लाभ घ्या। असे व्हिडिओ तुम्हाला नवीन आम्ही शेतकरी बांधवांसाठी नवीन योजना ज्या आल्या या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला, शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा नेहमीचा प्रयत्न असतो। कोणताही शेतकरी बांधव वंचित राहू नये। ज्या काही शासकीय योजना आहेत या योजनेचा लाभ शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचला गेला पाहिजे, वंचित राहू नये, हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। म्हणून आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी आहेत, ग्रामीण भागात असतील, तळागाळात असतील, त्यांच्यापर्यंत आम्ही या योजनेची माहिती पोहोचत असतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही आम्हाला लाईक करा, शेअर करा, म्हणजे आम्हाला प्रेरणा मिळते। तुम्ही जर लाईक केली किंवा कमेंट दिल्या चांगल्या असेल तर पुढच्या योजना काय आहेत तो व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला एक प्रेरणा मिळते सर। म्हणून शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्या, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।